आणि सुरुवातीच्या काळामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, मला करायचंच आहे ना, माझ्यात हिंमत असली पाहिजे, मी दुसऱ्याच्या भरोशावरती नाही राहिलं पाहिजे. अडचणी तुम्हालाच येणार आहेत, अडचणी मलाच येणार आहेत ना, सोल्युशन मलाच करायचे आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही जर खंबीर असाल तर मग ह्या क्षेत्रामध्ये यायला काय हरकत नाही. तुम्हाला कोण येईल, मदत करेल, ह्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. हा डॉक्टर येतात, सगळं काय होतं, पण तोपर्यंतचं जे ट्रीटमेंट आहे किंवा तोपर्यंतचं प्राणी जगवण्याचं काम मला जमलं पाहिजे. ह्या पद्धतीनं नियोजन करा. तुम्हाला जर मुरघास केला म्हणजे मुरघासाचं नियोजनच करायचं, मुरघास करायचा आणि अर्धा तास गोट्यामध्ये बसायचं. प्राणी तुम्हाला शिकवतील, त्यांना काय होतं आहे, त्यांना काय पाहिजे आणि त्यांना काय केलं पाहिजे हे प्राणी तुम्हाला शिकवतील. प्रशिक्षण घ्या नका घेऊ ते तुमचा प्रश्न असतो, वैयक्तिक म्हणजे प्रत्येकाचं आहे. मी सांगत नाही की घ्या किंवा घेऊ नका, तसलं काही विषय नाही तो. पण तुम्ही चारा घातल्यानंतर कमीत कमी अर्धा तास त्या गोट्यात बसायचं. ते तुम्हाला प्राणी सांगतील, मी आजारी आहे, मला असं होतं आहे, मला खाता येईना किंवा मला चाऱ्याचा त्रास आहे, हे सगळं ते प्राणी सांगतात आणि त्याच्यानुसार आपल्याला शिकायचं असतं. काही हरकत नसते. फक्त सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोण साथ देईल ह्याची कधीच लक्षणं ठेवू नका आणि तुम्ही अपेक्षाच करू नका. मी माझ्यावरनं सांगतो आहे, कारण सुरुवातीच्या काळात कोण येत नाही आणि कोण तुम्हाला विचारणार नाही. पण त्याच्यानंतर मात्र एक दिवस तुमचा असा येईल की सर्व्हिस तुम्हाला विचारतील. त्यामुळं करताना किंवा येताना ह्या क्षेत्रामध्ये नियोजनबद्धता करून या, काही हरकत नाही. मॅनेजमेंट सिस्टम सर्व ठेवायची. एकदम आलो आहे, एकदम उतरलो आणि एकदम काय गरज नसते किंवा मोठं डायलॉग हाणून काय होत नसतं. इथं आपली स्वतःची साल्टी निघालेली असते, तर ते दाखवण्यापेक्षा काय आहे, डायलॉग न हाणता रिअल परिस्थिती काय होती याच्यात, अडचण किती येतात, अडचणीतनं काय करायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या ना, काही होत नाही. सोशल मीडियावरती चांगला रिस्पॉन्स येतो, सगळं काय येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला वाटत असेल मी ब्रीडिंग करेन, त्याने आत्तापासूनच ज्या दिवशी चालू करायचे त्या दिवसापासून सोशल मीडिया करायचा. मग तुम्ही ब्रीडिंगसाठी ठीक आहे फेमस होऊ शकता, सगळं काय. कारण फेमस व्हायलासुद्धा 2-3 वर्ष लागतात. लगेच काय तुम्ही आज व्हिडिओ टाकला म्हणजे तुम्ही फेमस व्हाल का, तर तसं होत नाही. 2-3 वर्ष तुम्हालाही घासावं लागतात. कारण सोशल मीडिया आहे, जगामध्ये कितीतरी सारे लोक व्हिडिओ बनवणारे असतात. त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ कधी येईल, कधी लोकांना आवडेल, कधी वाटेल चांगलं हे, ह्या सर्व गोष्टींचे वेळ लागतो. त्यामुळे ज्या दिवसापासून करायचे त्या दिवसापासून सोशल मीडिया करा. आणि कटिंग मार्केट करायचं असेल तर केला सोशल मीडिया ठीकच आहे, नाही केला तरी ठीक आहे, काय हरकत नसते. पण कटिंग मार्केटला मात्र मरणच नाही आहेत. पण करताना सुरुवातीला ह्या 2-3 गोष्टींची काळजी घ्या. कोणीही या, आमच्याकडे तर काही विषय नाही, आमच्याकडे कधी या आणि कुणी या, काय असं नाही. फक्त पावसाळ्यात कुणी येऊ नका, कारण तुम्हाला त्रास होईल म्हणून. आम्हाला त्रास नाही किंवा आमचं काही प्रॉब्लेम नाही, काय नाही. पण तुम्हाला येताना त्रास होऊ नये म्हणून मी सांगत असतो, पावसाळ्यात येऊ नका, कारण परिस्थिती तशी आहे. आणि जेवढं तुम्ही रिलॅक्स राहाल मेंढीपालनामध्ये, म्हणजे तुम्ही स्वतः वैयक्तिक चारा गोटा लोटणे ह्या सगळ्या गोष्टींना जेवढं फ्री राहाल, तेवढं तुम्ही नवीन संकल्पना त्याच्यात आणाल. नवीन संकल्पना तुम्ही करत राहाल आणि त्याचा फायदा तुम्हाला मेंढीपालनात सर्वात उत्तम होतो. ह्यानं शिकवावं किंवा ह्यानं सांगावं काही गरज नाही हो. मला कधी अडचण येते त्याला मी सोल्युशन काय करतो, अडचणीतनं माघार नाही, त्याला सोल्युशन काय करायचं तिथपर्यंत गेला ना, तुमचं मेंढीपालन काही कुठं होत नाही, कुणाची गरजही लागत नाही की बाबा तो आला पाहिजे, मला सपोर्ट केला पाहिजे, ह्याची काही गरज लागत नाही. पण माझं अडकतं आहे कुठं, हिथं अडकतं आहे ना, तर ह्याला सोल्युशन काय, सोल्युशन असं करायचं की पुन्हा तो त्रास झालाच नाही पाहिजे. असं जर काय केलं तर तुम्ही 100% मेंढीपालनात सांगतो ना मी, यशस्वी होणार. पैसा तर येतोच, पैसा येत नाही अशातली गोष्टच नाही, पैसा येतोच, फक्त थोडा संयम लागतो. सुरुवातीचा जो काळ आहे तो संयमाचा करावा लागतो, त्याच्यानंतर तुम्हाला पैसा येणारच आहे, त्याचं काहीच मत नाही. फक्त नियोजनबद्धताच करून या. आणि मला हे करायचं आहे ना, तर माझं टार्गेट पाहिजे की माझं टार्गेट काय आहे, मला मुरघास करायचं. मला रोज शेतात जाऊन जमणार आहे का, समजा सुरुवातीला तुम्ही केलं, तुमच्या घरची करतील न करतील तो तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग असतो. माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला नव्हता, तर तुम्हाला जर तसं वाटत असेल बाबा माझी घरची डाऊटफुल आहेत, मुरघासच करा ना. एकदाच वन टाईममध्ये 1 महिना 1 क्षेत्र केलं, मुरघास केला, संपला विषय. परत शेतात जायचं नाही. तुम्ही महिनाभर 2 महिने काही वेगळं नियोजन करू शकता, त्याचं परत काय ॲडजस्टेबल करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही नियोजन करू शकता. आणि असं केलं तरच मेंढीपालनात सक्सेस होऊ शकता. आणि मेंढीपालनात काय करायचं आहे, 2 ते 3च चारं ठेवा, लय चारं करा असं मी सांगतच नाही तुम्हाला, आमच्याकडे होतच नाही आणि आम्ही करतच नाही. 2 चाऱ्यामध्ये 1 मुरघास आणि दुसरा जर काय तुम्हाला तुती लावता येत असेल, जगत असेल तर ती लावा. आणि त्याच्याबरोबर ज्वारीचा कडबा किंवा गव्हाचा भुसा किंवा हरभरा किंवा तूर ह्यातलं कुठलंही एक जरी असेल तरी हे चालतं. पण मुरघास जर असेल तर तुम्हाला खुराक द्यावं ही संकल्पनाच येणार नाही. आणि त्या पद्धतीनं केलं तर मेंढीपालन कधीच तोट्यात जाणार नाही, ही एक मात्र आहे. आणि बारीक चारं का लावायचे नाहीत मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला माझ्याही घरच्यांना आवड नव्हती, माझ्याही घरच्यांचा विरोध होता. माझी वैयक्तिक 1 गुंठा शेती मला ह्या चाऱ्यासाठी दिली नव्हती घरच्यांनी,
का तर हे काहीतरी वेगळं करतं आहे किंवा हे वाया गेलेली केस आहे, अशा पद्धतीनं आत्ता कुठंतरी ती मला सांगतात की तू म्हणशील तिथं मका लाव, म्हणशील तिथं तुला जे काय करायचं ते कर, पण सुरुवातीला तसं करून देत नाहीत. मग तुम्ही काय करायचं, रोज ती कापून चारा आणू शकत नाहीत आणि रोज चारा कापून घेऊन जाणे ही संकल्पना थोडे दिवस सोडून द्यायचं. पहिल्यांदा मुरघासावरच भर द्या, सुक्या चाऱ्याचं थोडंसं नियोजन करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ही सुरुवात करा. पण तुम्ही 3 वर्षाचं तुमचं जे काही बजेट आहे ते 3 वर्षाचं आर्थिक बजेट तसं केलं पाहिजे मेंटेन. 3 वर्षाशिवाय तुम्हाला पैसाच येणार नाही असं समजून त्याच्यामध्ये चालायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला 2 मार्केट आहेत, एक ब्रीडिंग मार्केट आणि एक कटिंग मार्केट. म्हणजे मी वैयक्तिक ब्रीडिंग मार्केट करत नाही, कारण मला ब्रीडिंगचं ते चांगली संकल्पना समजलेली काय आहे आणि काय नाही. तर मी ब्रीडिंग मार्केट करत नाही, तर कटिंग मार्केट करतो. आणि त्याची कारणंही सांगतो तुम्हाला. माझ्याकडे जेव्हा नारी सुवर्ण होतं तेव्हा विकताना जे काय त्रास होतो किंवा काय ह्या सर्व गोष्टी तुम्ही सोशल मीडियावरती असणं पहिल्यापासून खूप गरजेचं असतं, हे आम्हाला नंतर कळलं. मी आता लोकांना सर्रास सांगतो तुम्ही सोशल मीडियावरती राहा, का तर ह्याचा काय फायदा होतो ते नंतर समजतं. कारण मी तोट्यामध्ये गेलो होतो म्हणून मी सर्वांना सांगतो की तुम्ही सोशल मीडियावरती काही असू द्या तुमचं जाहिरात करणं गरजेचं असतं. आणि तुम्ही सोशल मीडियावरती नसल्यामुळे काय होतं, तुमच्याकडचं नारी सुवर्ण आहे हे कुणालाच माहीत नसतं. गावात सोडलं, तुमच्या फक्त वैयक्तिक गावात सोडलं तर कुणालाच माहीत नसतं की ह्यांच्याकडे नारी सुवर्ण आहे. बरं ठीक आहे, एखादा यूट्यूबरवाला एखादी मुलाखत घेईल वगैरे वगैरे ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्हाला सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. तुम्ही सोशल मीडियावरती असणं गरजेचं आहे जर ब्रीडिंग मार्केट करायचं असेल तर. आणि हा सगळा कुटाणा जर नको असेल ना तर आपलं कटिंग मार्केट सर्वात बेस्ट आहे. किती काय असू द्या, काही मरण नाही. कारण मी जेव्हा माझं होतं तेव्हा मी काय केलं, पहिल्यांदा ब्रीडिंगवाल्यांना ज्यांना ब्रीडिंगचं होतं त्यांना भेटलो होतो. आणि त्याच्यानंतर ज्यांनी ब्रीडिंगमधनं घेऊन गेलेत त्यांना भेटलो होतो. त्याच्यानंतर मला समजलं की हे कटिंग मार्केट सर्वात भारी आहे. कटिंग मार्केटला 2 ऑप्शन असतात, एक तर डायरेक्ट विकणे या तर स्वतः कापणे. तुम्हाला कुठलं जमतं आहे त्या पद्धतीचं नियोजन करा. स्वतः कापलं तर जास्त पैसे मिळतात आणि डायरेक्ट दिलं तर 3-4 हजार रुपयाचा तोटा होतो. हे त्यातलं गणित आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही काही म्हणजे जे काय नियोजन कराल, आर्थिक गणित कराल किंवा जे काय चाऱ्याचं बजेट कराल हे पुरेपूर करा. कारण चारा विकत घेऊन किंवा विकतचा चारा आणून ह्या सर्व गोष्टींचा तामझाम होत नसतो आणि तेवढ्या क्वालिटीचा सुरुवातीला चाराही मिळत नसतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करताना नियोजनबद्धतच करा. कारण बिना नियोजनाचं आणि असं ओपन सांगणारा असे कमी भेटतील की तुम्ही हे करा आणि ते करा. कारण इथे कसं आहे, प्रत्येकाचा म्हणजे जे काय आहे ते वाढवायचे. माझं जरी असेल तरी मला माझं चॅनल वाढवायचे. मी दुसऱ्यांची नावं सांगत बसणार आहे का? नाही. तर तसं असतं. पण मी स्वतः सांगतो, म्हणजे वैयक्तिक माझं मी सर्वांची नावं सांगतो, प्रत्येकाला सांगतो स्वतःचं चॅनल करा, सगळं काही गोष्टी येतात. पण काय आहे, रोज मी काय तुमच्या शेतातलं किंवा तुमच्या शेडचं व्हिडिओ टाकू शकत नाही किंवा मी टाकणारही नाही. म्हणजे वैयक्तिक म्हणजे महिन्यातून 1-2 वेळा तुमचे व्हिडिओ टाकेन. तुमचे जे काही व्हिडिओचे जे काही येतील रील, त्या मी रील बनवून तुम्हाला पाठवू शकतो. म्हणजे मला तुम्ही व्हिडिओ करून पाठवलं तर मी तुम्हाला रील करून त्याची पाठवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकतो. मला माहिती आहे, सर्व यंत्रणा आहे माझ्याकडे, सगळं काय. पण तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. आणि नुसतंच कटिंग मार्केट करायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडिया नाही केला तरी कटिंग मार्केटला काही हरकत नसते. फक्त चाऱ्याचं नियोजन एकदम काटेकोरपणे पुरेपूर करणे. आणि जर काय माझ्यासारखं वातावरण असेल तर तुम्ही दुसरा चाराच लावू नका. मक्का आणि मेगास्वीट हेच 2च गोष्टींवर भर करायचा. पावसाळ्यात चारा येत नाही ना, पावसाळ्यावर शांत राहायचं, मस्तपैकी माझ्यासारखे व्हिडिओ बनवायचं. कोण किती चारा कापतंय, कुणाचं ट्रॅक्टर अडकतं, हे सर्व आपण व्हिडिओ बनवत बसायचं आणि रिलॅक्समध्ये बघायचं. आणि पाऊस गेला की त्याच्यानंतर आपण चाऱ्याला सुरुवात करायची, त्याच्यानुसार चारा बनवायचा. मुरघासाच्या पलीकडे जर आमच्यासारखं वातावरण असेल तर मुरघासाच्या पलीकडे काहीच करू नका. आणि मुरघास जर असेल, म्हणजे मी वैयक्तिक सांगतो, मुरघासासोबत थोडासा सुका चारा असेल तर एवढ्या क्वालिटीचं प्राणी होतात ना, बेहिसाब क्वालिटीचं प्राणी होतात. मग अशा पद्धतीचं तुम्ही नियोजनच करून ठेवा आणि त्याच्यानंतरच ह्या क्षेत्रात या. काय हरकत नाही, क्षेत्र चांगलं आहे, सगळं आहे, ह्याच्यात मिलावटखोर नाही आहेत. जशी दुधामध्ये मिलावट होती, चांगल्या लोकांचं करिअर त्या दुधानं खराब केलेलं, तसं अजूनपर्यंत ह्या क्षेत्रामध्ये तसं काय झालेलं नाही. मार्जिन कमी जास्त होते, काय हरकत नाही, पण तशा पद्धतीचं काय ह्याच्यामध्ये वातावरण नाही. त्याच्यामुळं आता तरी चांगलं आहे. आणि भविष्यामध्ये जसं चारायचा तोटा पडेल तसं मेंढीपालन कमी होत जाणार आहे. फिरस्ती मेंढीपालनाची संकल्पनाच बंद होईल. कारण आत्ताची यंग जी काय मुलं येतं, जी काय माझ्यासारखे रील बनवणारे, व्हिडिओ बनवणारे, आम्ही रानात मेंढरं सोडू शकत नाही किंवा रानात घेऊन जाऊ शकत नाही ना, कारण आम्हाला ते जमणारच नाही. मग त्यावेळी तुम्हाला हे चारा आणि ह्या सर्व गोष्टींचं नियोजन करावं लागेल. आता पावसाचं काय गणित आहे, पुढं किती चारा राहिलं आणि किती नाही ह्याची आत्तापासूनच संकल्पना पाहिजे. पण नवीन करताना मुरघास कमीत कमी 1 वर्षाचा कंटिन्यू राहील
ह्याचं नियोजन करणं सर्वात गरजेचं आहे.